नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? छान. चला, आज आपण बघणार आहोत रेकीचा इतिहास, म्हणजेच ही रेकी कुठून आलेली आहे आणि आपल्यापर्यंत कशी पोहोचलेली आहे. आणि त्यानंतर आपण 7 चक्रांचा संपूर्ण अभ्यास करूया आणि मेडिटेशन सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो मी स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन दिसत आहे सर्वांना? एकच मिनिट, एकच मिनिट. हं. स्क्रीन दिसत आहे? सुरेखा मॅम थम्स अप करा. स्क्रीन दिसत आहे माझी? ओके, थँक यू. चला, आजचा टॉपिक आहे आपला रेकीचा इतिहास. हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी ही रेकी रिडिस्कवर केली. ओके, हे दिसत आहे तुम्हाला? डॉक्टर मिकाऊ उसुई हे एक कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तिथे त्यांना एका स्टुडंटनी विचारलं, की या जगामध्ये असं काही आहे का, की जे सगळ्या रोगांचं निवारण करेल? म्हणजे अशी कुठली ऊर्जा आहे का, की जी सर्व दुःखांचं निवारण करेल? मग डॉक्टर मिकाऊ उसुई यांना माहिती होतं, की अशी ऊर्जा आहे. पण ही वापरायची कशी? यांना सुद्धा माहिती नव्हतं त्या काळी. मग यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते काशीला आले. काशीला 7 वर्ष राहिले. त्यांनी काही ग्रंथांचा अभ्यास केला, काही वेदांचा अभ्यास केला आणि तेव्हा त्यांना कळलं, की आपल्याला ही ऊर्जा अ, मिळण्यासाठी आपल्याला ध्यान साधना कराव्या लागतील. मग ती ध्यान साधना करण्यासाठी त्यांचा जो काही अभ्यास झाला, तो अभ्यास झाला होता. पण त्यांना ध्यान साधना केल्याशिवाय पर्याय नव्हतं. जोपर्यंत ध्यान साधना करतील नाही, तोपर्यंत ही ऊर्जाही प्राप्त होणे शक्य नव्हतं. म्हणून ते जपानला गेले. हे मूळचे जपानचे होते आणि मग हे जपानला गेले. जपानमध्ये माउंट कुरियामा नावाचे एक पर्वत आहे. आपलं क्लास झाल्यानंतर तुम्ही माउंट कुरियामा नावाचं असं एक तुम्ही Googleला वर सर्च सुद्धा करू शकता. तर त्यांनी माउंट कुरियामा नावाचं अशा या पर्वतावर जाऊन 21 दिवस ध्यान साधना केल्या. मग आता हे 21 दिवस ध्यान साधना करण्यासाठी, दिवस मोजण्यासाठी त्यांनी काही दगड आपल्या जवळ ठेवलेले होते. दगड आणि जसं आज ध्यान साधना केली, एक दिवस गेला की एक दगड बाजूला ठेवायचे. उद्याचा दिवस गेला, उद्या ध्यान साधना केलं, दुसरा दगड बाजूला ठेवायचे. असं दिवस गेले की एक-एक दगड ते बाजूला ठेवायचे म्हणजेच की दिवस मोजण्यासाठी. आणि हे ध्यान साधना करत असताना त्यांनी अन्न आणि पाण्याचं त्याग केलेलं होतं. बिना अन्न पाण्याने त्यांनी ही ध्यान साधना केली. मग असं 20 दिवस चालले गेले, पण यांना अजूनही त्या ऊर्जांचा लाभ झालेला नव्हता. त्यांना वाटलं की 20 दिवस चालले गेले आणि त्यांना दिवस कसे कळाले, तर त्यांनी जे दगड मी सांगितलं की दगड घेतलेले होते दिवस मोजण्यासाठी. मग 20 दिवस चालले गेले, तरी त्यांना वाटलं की मला अजूनही या ऊर्जांचा काही किंवा त्या ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचल्या का नाही? किंवा असं जर होतं, तर मग ते मला मिळाल्या का नाही? खूप हताश झाले, ते निराश झाले आणि मग 21व्या दिवशी जेव्हा ते ध्यानसाधना करायला बसले, तर त्यांना काही ध्यानसाधना करत असताना काही एनर्जीज फ्लो झाल्याचं जाणवलं त्यांना. ध्यानसाधना करत असताना एनर्जी फ्लो त्यांच्यापर्यंत पोहोचला, जाणवलं त्यांना आणि काही त्यांना असं दिसलं सुद्धा, की काही बलून्स दिसले त्यांना आणि त्या बलून्सवर जपानी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. असं त्यांना दिसलं. आणि जसं आपलं शक्तिपात होतं. शक्तिपात ज्यांनाही माहिती असेल, तर शक्तिपात होतांनी, शक्तिपात करत असताना किंवा शक्तिपात देतांनी ऊर्जेचा अनुभव होत असतं. तर या ऊर्जा त्यांना मिळाल्या आणि त्यांना एकदम असं फ्रेश वाटायला लागलं. आता एक विचार करा, की आपलं जसं उपवास असलं, आज जशी चतुर्थी आहे, आज भरपूर लोकांचे उपवास असतील. पण जसं नवरात्र असते, नवरात्रमध्ये कोणाकोणाचे 9 दिवस उपवास असतात, कुणाचं 1 दिवस किंवा
जेही असो. पण ज्यांचे 9 दिवस जर उपवास राहील, तर 10व्या दिवशी बघा कसं अनइझी म्हणजे वीकनेस वाटतं. यांना सुद्धा ते 20 दिवस ध्यान साधना करत असताना काहीच वाटलं नाही. कारण त्यांना ते एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचायचा एक हेतू होता त्यांचा, की माझ्यापर्यंत ह्या ऊर्जा पोहोचल्या पाहिजे. मग तेव्हा त्यांना कळालंच नाही, की त्यांना भूक लागलेली आहे किंवा पाणी कारण की त्यांनी त्याग केलेला होता. पण जेव्हा त्या एनर्जीसचा फ्लो त्यांच्यापर्यंत पोहोचला, जणू त्यांचा शक्तिपात हा निसर्गाने केलेला होता. आणि शक्तिपात झाल्यानंतर 21व्या दिवशी त्यांना एकदम असं फ्रेश वाटायला लागलं. आणि अजूनही ज्यांचाही शक्तिपात जेव्हा होतो तेव्हा त्यांना फ्रेश वाटतंच. आता ज्यांना माहिती असेल त्यांना कळतंच की कसं जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा कसं फिलिंग होत असतं तर. तर यांना सुद्धा एकदम असं फ्रेश वाटलं आणि मग यांना अनुभूती झाली की आपल्याला या ऊर्जा मिळालेल्या आहेत. ज्या ऊर्जा यांना पाहिजे होत्या त्या मिळालेल्या आहेत. मग असं होतं ना, की आपल्याला काही मिळालं तर कुणाला तरी सांगायची अशी इच्छा होते. मग ते माउंट कोरियामा पर्वतावरून धावत-धावत खाली म्हणजे पहाडावर होते ते. मग पहाडावरून खाली येतांनी सांगायची एक उत्सुकता तरी खूप होती यांना. मग धावत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. धावत असताना काय पहाडावर बघा दगड वगैरे असतात, तर त्यांना ठेच लागली आणि ठेच लागली त्यांचा पायाच्या अंगठ्यामधून रक्त वाहू लागलं. मग एक विचार करा, की आपल्याला कुठेही लागलं, हाताला, पायाला, नाकाला कुठेही लागलं, तर आपण काय करतो सर्वप्रथम? काय करत असतो? समजा, की आपल्या या हाताला इथे लागलं, पटकन आपला हा हात दुसरा हात इकडे जाऊन असं दाबतो किंवा अंगठ्याला लागलं, तर आपण आपला हात पटकन असं दाबतो. त्या जागेवर ठेवतो की नाही? तर तसंच डॉक्टर मिकाउसी यांनी सुद्धा हा हात त्यांच्या अंगठ्याला लावला. म्हणजेच पकडलं आणि तिथे त्यांना माझा व्हॉइस क्लिअर आहे काय? आवाज येतोय माझा? ओके. तेव्हा त्यांना जाणवलं, की या हातातून अजूनही तुम्ही जर असा हात रब केले, तर तुम्हाला या ऊर्जा जाणवतील. हात रब करून जवळ-दूर आणि मी सांगणार आहे तुम्हाला, की या ऊर्जा कशा तुम्हाला जाणवतील. तर आधी हे बघूया. तर यांनी अंगठ्याला हात लावला आणि त्यांचं वाहणारं रक्त तिथे थांबलं. त्यांच्या पायाला ठेच लागलेली होती आणि जिथे तो रक्त वाहत होतं, तो रक्त वाहताना थांबलं आणि वेदना सुद्धा त्यांच्या तिथे कमी झाल्यात. आणि हा त्यांच्या जीवनातला पहिला रेकीचं एक्सपिरियन्स, पहिला अनुभव होता त्यांच्या जीवनाचा. मग ते खाली गेले, वाहणारं रक्त थांबलं, खाली गेले आणि मग त्यांना भुकेची जाणीव होऊ लागली. आता त्यांना जाणवलं, की मला भूक लागलेली आहे. खाली गेल्यानंतर त्यांना खानावळ दिसली. खानावळीमध्ये गेले ते आणि खानावळीचा मालिक त्यांना दिसला. डॉक्टर मिकाउसुई यांनी म्हटलं, की मला खूप भूक लागलेली आहे, सो मला जेवण द्या. आणि मग हे बसले. जेवण घेऊन एक 10-12 वर्षाची मुलगी जेवणाचे ताट घेऊन आली. डॉक्टर मिकाउसुई समोर तिने तो ताट ठेवला आणि डॉक्टर मिकाउसुई यांना खूप भूक लागली असल्यामुळे त्यांनी ते जेवण केलं. जेवण करत असताना जी मुलगी ताट घेऊन आलेली होती जेवणाचं, त्या मुलीकडे लक्ष गेली. त्या मुलीचं गाल सुजलेलं होतं. गाल सुजलेलं होतं. मग मिकाऊ उसवी यांना वाटलं, की आणि गाल सुजलं असल्यामुळे ती अशी एक सॅड म्हणजे दुःखी असल्यासारखी त्यांना चेहऱ्यावर जसं दुःख असलं किंवा आपल्याला कुठे दुखत असलं, त्रास होत असलं, तर दुसऱ्यांना ते पटकनच समजू येतं, की हिला काहीतरी वेदना असतील, काहीतरी त्रास असेल, असं समजायला येतो. सो डॉक्टर मिकाउसू यांना सुद्धा समजलं, की या मुलीला काहीतरी त्रास आहे. मिकाउसू यांचं जेवण आटोपलं आणि त्यांनी त्या खानावळीच्या मालकाला विचारलं, की "ही मुलगी कोण आहे?" तर खानावळीच्या मालकाने म्हटलं, की "ही माझी नात आहे." मिकाउसू यांनी म्हटलं, की "हिला काय झालेलं आहे? ही अशी नर्व्हस का दिसत आहे?" तर त्यांनी सांगितलं, की "हिची दाढ दुखत आहे आणि दाढ दुखत असल्यामुळे हिला वेदना खूप जास्त होत आहे, यामुळे ती अशी नर्व्हस आहे." मिकाउसू यांनी परमिशन घेतली खानावळीच्या मालकाला म्हटलं, की
मला ज्या एनर्जीज त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या, तर मी काही करू का? म्हणजे या मुलीला मी उपचार देऊ शकतो. असं त्यांनी परमिशन घेतली. सो खानावळीच्या मालकांनी म्हटलं, की "हो, ठीक आहे." डॉक्टर मिकाऊ उसू यांनी दोन्ही हात आपले रब केले. आपण जेव्हा रेकी हीलिंग करत असतो, सो या दोन्ही पामचक्रामधून आपण रेकीची हीलिंग करतो. दोन्ही हात रब करून त्यांनी दोन्ही हातावर दोन्ही हात त्या मुलीच्या गालावर ठेवले. आणि रेकीचं कसं असतं ना, की हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला ती रेकी द्यायची असते. यांनी त्या मुलीला रेकी दिली. 15 मिनिटांमध्ये तिच्या ज्या वेदना होत्या त्या कमी झाल्या आणि चेहऱ्यावर हसू आलं. हा त्यांच्या जीवनातला दुसरा अनुभव. तोही दुसऱ्यावर पहिला म्हणजेच त्यांच्या अंगठ्याला ठेच लागलेली होती, तर पहिला अनुभव त्यांच्या जीवनातला स्वतःचं होतं. दुसऱ्यांना बरं करण्याचा अनुभव म्हणजे ती मुलगी. मग त्यांना असं वाटलं, की स्वतःलाही आपल्याला या ऊर्जा या ऊर्जा आपण स्वतःसाठी वापरू शकतो. तशाच या ऊर्जा आपण दुसऱ्यांनाही वापरल्या तर यांचा लाभ होत असतो. यांना आता खूप छान वाटलं, की ज्या ऊर्जा यांना पाहिजे होत्या पूर्णपणे मिळालेल्या आहेत. मग यांनी काय केलं, की जगात भरपूर असे लोकं आहेत, की जे आजारी आहेत. भरपूर लोकांना खूप काही वेदना होत असतात. अ, तर डॉक्टर मिकाऊ उसू यांनी निस्वार्थ भावनेने जे गरीब लोकं आणि जे भिकारी लोकं असतात, त्यांच्या वस्तीमध्ये गेले आणि तिथे स्वतःची एक कुटी बांधली, म्हणजे स्वतःची एक झोपडी बांधली आणि निस्वार्थपणाने त्या लोकांना म्हणजे त्यांच्याकडून काहीही न घेता त्यांची मदत करू लागले. जी भिकारी लोकांची वस्ती होती, म्हणजेच गरीब, भिकारी जसे अशा प्रकारचे लोकं होते, त्या वस्तीमध्ये जाऊन त्या लोकांची मदत करायला म्हणून तिथे यांनी राहायचं ठरवलं आणि तिथे त्यांना निस्वार्थ आपण मदत करू शकतो, जेणेकरून यांचा लाभ त्यांना होईल. म्हणून बाकीच्या लोकांना हे उपचार करू लागले. झालं काय, 7 वर्ष यांनी त्या लोकांना उपचार दिलं. तिथून त्यांनी काहीही घेतलं नाही आणि कुणाचीही परमिशन पण घेतली नाही, की मी तुम्हाला उपचार करू का? म्हणजे हे निस्वार्थपणाने, "अरे, जैसे बांटते जाओ, बांटते जाओ. है अपने पास तो लो." असं वालं. पण व्हायचं काय? याचा परिणाम काय झालं, जे लोकं भिकारी होते, तर यांचं इंटेन्शन होतं, की या लोकांनी सुद्धा सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन छान जीवन जगायला पाहिजे. इंटेन्शन माझं क्लिअर असलं, पण तुमचं क्लिअर आहे काय? असं होतं का? नाही. मी जरी निस्वार्थ भावनेने देईन, पण तुम्हीही त्याच भावनेने घ्यायला पाहिजे. पण यांच्या बाबतीमध्ये झालं काय? मिकाऊ उसवी यांनी खूप छान म्हणजे निस्वार्थ भावनेने दिलं, पण याचं रिएक्शन झालं. रिएक्शन असं झालं, की जे लोकं भिकारी होते आणि जे लोकं खूप जास्त आजारी किंवा त्यांना काही आजार होतं, अशा लोकांना उपचारित केल्यावर त्यांना उपचार मिळायचं. पण काही काळानंतर परत ते त्याच अवस्थेमध्ये यायचे. म्हणजेच समजा की एखाद्याला शारीरिक वेदना खूप जास्त असतील. त्याला डॉक्टर मिकाउजू यांनी हीलिंग दिली, उपचार केलं. मग त्या व्यक्तीला महिनाभर म्हणा, 2 महिने किंवा वर्षभर तो व्यक्ती छान राहिला. पण वर्षभरानंतर परत त्याच अवस्थेमध्ये आला. मग असं का होत होतं? म्हणजे प्रत्येकच व्यक्तींच्या बाबतीमध्ये असं घडायचं. ज्यांनाही मिकाऊसुई उपचारित करायचे, काही वर्षानंतर परत ते त्याच अवस्थेमध्ये यायचे. मिकाऊ यांना कळलं, की माझं काय चुकत आहे. मी तर लोकांना देताना खूप छान भावनेने देत आहे व यांना उपचारित करत आहे. पण रिपीट हे लोकं इथे का बरं येत आहेत? असं का होतो आहे? मिकाऊजी खूप हताश झाले. म्हणजे त्यांना अजून निराशा आली, की असं नको व्हायला होतं, हे का झालं? मग त्यांनी आपल्या जी झोपडी होती, त्या झोपडीमध्ये झोपडीदार बंद केला, बसले आणि त्यांनी तिथे एक म्हणजे त्यांना असं रिअलाईज झालं, की तुला इथे कोणी बोलावलं होतं का? म्हणजे सांगा, की त्यांना त्या जे गरीब लोकांची वस्ती होती, तिथे मिकाऊ यांना कोणी बोलावलं होतं का? नाही. डॉक्टर मिकाऊ हे स्वतःच्या मनाने गेले होते. आणि दुसरा प्रश्न त्यांना सापडलं, की तू यांना हीलिंग देत आहे, यांना उपचार प्रदान करत आहे, पण याच्या बदल्यात तुम्ही काही घेत आहात काय?
याचं उत्तर सुद्धा काय होतं तर नाही. म्हणजेच काय, दोन नियम काय असतात रेकीचे, की मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिली तर त्याच्या बदल्यात काहीतरी घ्यायचं असतं. हे दोन नियम रेकीचे असतात. जर हिलिंग पोहोचवायची असली, समजा की मला तुम्हाला कुणाला हिलिंग पाहिजे असेल, तर मी तुम्हाला इथून हिलिंग देऊ शकते, तुम्हाला उपचार प्रदान करू शकते, पण त्याच्या बदल्यात मला काहीतरी घ्यायचं सुद्धा असतं. तर हे दोन नियम रेकीमध्ये पाळायचे असतात. ओके. मग हे आहे चुजुरो हयाशी यांनी पहिले गुरु, म्हणजे डॉक्टर मिकाउसू यांचे पहिले गुरु हे होते. चुजुरो हयाशी यांनी डॉक्टर मिकाउसू यांना गुरु मानलेलं होतं. जपानमध्ये यांनी रिसर्च सेंटर उभं केलं, रेकीचं रिसर्च सेंटर. पण या दोघांपेक्षा सर्वात जास्त मान्यता यांना आहे. यांचं नाव आहे हवायो टकाटा. आता यांचं नाव मोठं का बरं आहे, तर आपल्यापर्यंत जी रेखी पोहोचलेली आहे ती म्हणजे यांच्या माध्यमाने, हवाई टकाटा यांच्या माध्यमाने. मग आता ही रेखी कशी पोहोचलेली आहे आपल्यापर्यंत, तर यांना वयाच्या 30व्या वर्षी, ह्या जेव्हा 30 वर्षाच्या होत्या, बघा यांचा जन्म आहे 1900 तर आणि मृत्यू आहे 1980. यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं. आज आपण कॅन्सरचं नाव ऐकलं तरी अंगाचे केस उभे होतात. एखाद्याला जर आपल्याला असं माहिती झालं की याला कॅन्सर आहे, तरी आपल्याला किती म्हणजे असं थोडं वेगळं फील होतं की नाही. मग यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं. मग लक्षात घ्या की 1900 म्हणजे जेव्हा ह्या वयाच्या 30 म्हणजे किती 1930 1930 मध्ये यांना कॅन्सर झाला आणि जगल्या किती वर्ष 1980 पर्यंत, म्हणजे ह्या 50 वर्ष आणखी जास्त जगल्या. कशा, ह्या मूळच्या जपानच्या होत्या, पण यांचं लग्न वगैरे होऊन ह्या अमेरिकेला राहायच्या, अमेरिकेला शिफ्ट झालेल्या होत्या. तिथे त्यांना अमेरिकेमध्येच त्यांना राहायला तेव्हाच त्यांना कॅन्सर झालं. कॅन्सर झाल्यानंतर यांना माहिती होतं की जपानमध्ये असं म्हणजे सगळ्या दुःखांचं निवारण करेल अशी एनर्जी तिथे विकसित झालेली आहे. मग त्या स्वतःचा उपचार करण्यासाठी जपानला आल्या आणि चुजिरो हयाशी यांचं रिसर्च सेंटर होतं, इथे यांचं उपचार झालं आणि त्यांना कॅन्सर पासून मुक्ती मिळाली. म्हणजे त्यांचं कॅन्सर हा जळासकट गेला. त्यांनी भरपूर काही वर्ष हिलिंग, स्वतः हिलिंग घेतली, त्यांच्याकडून हिलिंग त्यांना देण्यात आली. मग असं करून त्यांना एक 2 वर्षामध्ये पूर्णपणे आराम झालं. मग यांना वाटलं की कॅन्सर सारख्या आजारावर रेकी हा एक उत्तम उपचार आहे. मग ह्या जेव्हा रेकीनी बऱ्या झाल्या, तर यांना असं वाटलं की आपण ही ऊर्जा लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. लोकांपर्यंत पोहोचवू म्हणजे लोकांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि अजूनही कॅन्सरला सुद्धा मात करत असते ती रेकी. आणि हवायो टकाटा यांनी त्या काळात रेकीचे 22 ग्रँड मास्टर तयार केलेले होते आणि त्या 22 ग्रँड मास्टर, मग आता तर तुम्ही भरपूर ग्रँड मास्टर बघत, जेही रेकी शिकवत आहे ते म्हणजे ग्रँड मास्टर झाल्याशिवाय रेकी शिकवता येत नाही. ओके. सो अशा त्या 22 ग्रँड मास्टर तयार केलेल्या होत्या आणि त्यांच्यामुळे आपल्याला असे एक जसं एक झाड असतं, मग झाडाला कसे फाटे फुटतात, तशा प्रकारे ही रेखी आपल्यापर्यंत एका च्या माध्यमातून दुसऱ्याच्या माध्यमातून तिसऱ्याला, अशा प्रकारे ही रेखी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. समजलं रेखीचा इतिहास? ओके. चला आता आपण बघणार आहोत, सॉरी, आता आपण बघणार आहोत सातचक्र. सातचक्र म्हणजे काय आणि सातचक्रांच्या मेडिटेशन सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर रेकीचा इतिहास समजल्यानंतर कुणाला असं म्हणजे कुणाला असं वाटतं काय की आपण आपल्या जेही कुणाला आजार असेल, छोटं असो मोठं असो,
याला आपण नक्कीच मात करू शकतो. चला, आता आपण बघणार आहोत सात चक्रांचं महत्व. सेवन चक्रास म्हणजे काय आहे? तर एक लक्षात घ्या की आपल्या शरीरामध्ये सात चक्रा म्हणजेच ऊर्जा केंद्र असतात आपल्या शरीरामध्ये. आणि हे सात चक्र शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य, जर सात चक्र आपलं बॅलन्स राहील तर आपले शारीरिक, मानसिक आरोग्य, आध्यात्मिक आणि रिलेशनशिप मध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या होत राहतील. पण हे बॅलन्स राहत नाही, सगळ्यांचे सात चक्र हे सारखे राहत नाही. मग आता या मागचं कारण काय आहे? का बरं सारखे राहत नाही? तर जेव्हा आपण लहान राहतो, लहान मूल जेव्हा वाढतं हळूहळू हळूहळू, तसंच सेवन चक्र जे आहे ते सुद्धा आपले लहान असताना कडी स्वरूपामध्ये राहतात. म्हणजे अशी, फुल सगळ्यांना माहिती आहे. फुल कोणी बघितलेलं आहे? फुल बघितलेलं आहे काय? फुल आधी कधी कसं असतो? कडी स्वरूपामध्ये असतो आणि मग तो हळूहळू असं उमलत जातो. त्याच प्रकारे सात चक्र सुद्धा असतात. आधी ते कडीच्या स्वरूपामध्ये असतात आणि हळूहळू हळूहळू अशी उमलतात. मग एक लक्षात घ्या की सगळे म्हणजे सगळेच फुलं सारखे उमलतात काय? नाही. कुठला फुल एवढा उमलेल, कुठलं एवढं, तर खूप जास्त. त्याच प्रकारे हे सात चक्र सुद्धा तसेच असतात. मग आपण लोकांना बघा दोष देत असतो. अरे, स्वभावांना दोष देतो आणि आपण काय म्हणतो की हा व्यक्ती खूप अबोला आहे किंवा एखादी व्यक्ती खूप जास्त बडबड करत असेल तर आपण त्यांना काय म्हणतो की हा खूप बडबड करतो. किंवा अशीही व्यक्ती तुम्ही बघितलेली असणार की खूप जास्त खर्च करणारा त्यांचा स्वभाव असतो. म्हणजे खिशात पैसा नाही राहत तर कर्ज करून तरी तो खर्च करेल पण करेल. किंवा एखाद्याजवळ खूप पैसा असतो, पण तो खर्च करत नाही. म्हणजे आपण तशा लोकांना कंजूस म्हणतो. अशा वेगळ्या-वेगळ्या स्वभावाचे लोक आपण आजपर्यंत बघितलेले आहे. आणि आपण काय म्हणतो, की याचा स्वभावच असं आहे. पण या मागचं कारण माहितीये का तुम्हाला? त्याचा स्वभाव तसं का बरं आहे? तर सात चक्र बॅलन्स नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स होत असतात. तर हे सात चक्रांच्या जागा बघा. आणि हे यांचे बीज मंत्र आहे. जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो सेवन चक्राचं, यांचं आपल्याला बीज मंत्रांचं उच्चारण करायचं असतं. पहिलं आहे मूलाधार चक्र, दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र, तिसरं आहे मणिपूर चक्र, चौथं आहे अनाहत चक्र, पाचवं आहे विशुद्ध चक्र आणि सहावं आहे अजना चक्र आणि सातवं आहे सहस्र चक्र. हे सात चक्र आपण वरून खाली नाही तर खालून वर असं बीज मंत्रांचं उच्चारण करत आपल्याला मेडिटेशन करावं लागतं. चला, पहिल्या चक्रापासून आपण सुरुवात करूया. या बीज मंत्रांचा रंग आहे लाल आणि गुणधर्म आहे स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. आपण याला रूट चक्र, इंग्लिश मध्ये याला रूट चक्र असं म्हटलं जातं. याचं स्थान कुठे आहे? सगळ्यात शेवटी मणक्याच्या तळाशी. हा जर चक्र, हे जर चक्र तुमचं बॅलन्स नसेल, प्रत्येकाचा चक्र हा बॅलन्स सारखा नसतो. काही कडी स्वरूपामध्ये असतो तर काही जास्त उमललेला असतो. ओके. मग बॅलन्स नसेल तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होत असतात. हा जो बघा लहान जसे की वयानुसार म्हातारपणानुसार त्यांचं बघा असं म्हणजे जर म्हातारे लोक असतील तर त्यांचं असं हे जे आहे हे असं वागतं. पण जे यंग लोक आहेत त्यांचं असं कुबड निघालेलं आहे. असं बघितलेलं आहे का काही तुम्ही लोक? काही लोकांना असं बघितलेलं आहे की यंग लोकांचं असं कुबड निघालेलं आहे. तर त्यांचं मूलाधार चक्र हा बॅलन्स राहत नाही. समजा की रूट झाडाचा मूळ जर झाडांचे जे मूळ जर स्ट्रॉंग नसतील तर झाड स्ट्रॉंग राहील काय?
घराचं जर बेस स्ट्रॉंग नाही राहील तर घर कधी पडू शकतो, कधी तुटू शकतो. मग सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, त्याचा बेस स्ट्रॉंग असणं, बेस मजबूत असणं. म्हणजेच हा जो चक्र आहे, हा आहे सगळ्या चक्रांचा बेस, म्हणजेच मूलाधार चक्र. तर यांचं बीज मंत्र आहे लम. आणि गुणधर्म काय आहे, तर स्थैर्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास. दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र. हा चक्र असते नाभीच्या खाली, म्हणजे पोटाच्या खालच्या भागाला, आणि याचा रंग आहे ऑरेंज. कधी कधी आपल्याला असं वाटलं तर तुम्ही या कलरचे वस्त्र सुद्धा घालू शकता. ऑरेंज कलरचे वस्त्र घालू शकता. आणि जेव्हा तुम्ही कंटिन्यू जेव्हा मेडिटेशन करता 7 चक्राचं, तर जेव्हा तुम्ही या लमचं उच्चारण करा, तर तुम्हाला ऑटोमॅटिक हे डोळ्यासमोर हा रंग तुमच्या समोर येत असतो. हा कलर तुमच्या समोर जेव्हा बीज मंत्रांचं उच्चारण करताना तुमच्या डोळ्यासमोर एकदम ऑरेंज कलर हा तुम्हाला प्रकाश दिसतो. याचं हे हा चक्र श्रोणीमध्ये स्थित आहे आणि याला लिंग चक्र असेही म्हणतात. हे चक्र प्रजनन अवयव आणि मूत्रथळी नियंत्रण करण्याचे कार्य हे स्वादिष्ठान चक्र करत असतं. आणि हे चक्र जर कमकुवत असेल तर युरिन प्रॉब्लेम जे आपण म्हणतो, युरिन प्रॉब्लेम होऊ शकतात. किंवा त्याचबरोबर मुलं बाळ जे आहे, जे आजकाल प्रॉब्लेम जास्त वाढलेली आहे, सो या चक्रांचं बॅलन्स नसल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग बॅलन्स करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त बीज मंत्रांचं उच्चारण करायचं असतं. प्रत्येक चक्राला 3 मिनिटं द्यायची असतात. फक्त 3 मिनिटाचं यांना उच्चारण करून आपण बॅलन्स करू शकतो. तिसरा आहे मणिपूर चक्र. हा चक्र असतं नाभीच्या वर, म्हणजे पोटाच्या मध्यभागी. आणि या चक्राचं गुणधर्म आहे इच्छाशक्ती, आत्मसन्मान आणि आत्मनियंत्रण. जेव्हा हा चक्र कमकुवत असेल, कमकुवत म्हणजेच काय, तर इनबॅलेन्स असेल, जेव्हा हे चक्र कमकुवत असेल तेव्हा त्यांच्या संबंधित म्हणजेच पोटाचे जे आजार, म्हणजे पोटदुखी किंवा अपेंडिक्स म्हणा, फुफ्फुसे म्हणा, अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. हृदय आणि त्याचसोबत बाकीच्या चक्रांना सुद्धा ऊर्जा प्रदान करण्याचे काम हे मणिपूर चक्र म्हणजेच सोलार पिक्सेल चक्र करत असतं. याचा बीज मंत्र आहे रम. हे बघा शॉर्ट मध्ये याचं दिलेलं आहे सगळं. चौथा चक्र आहे अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र. हा असतो छातीच्या मध्यभागी, म्हणजेच हृदयाजवळ हा चक्र स्थित असतं. आणि याचा रंग आहे हिरवा. गुणधर्म आहे प्रेम, दया आणि नातेसंबंध. आपण भरपूर लोकांना बघितलेलं आहे बघा, की खूप जास्त प्रेम दाखवणारे, म्हणजेच गरजेपेक्षा जास्त. किंवा एखादा व्यक्ती आपण असं बघितलेलं आहे की समोर एखादी म्हातारी पडलेली असेल, समजा की रस्त्याने जात असताना म्हातारी पडली ठेच लागून, आणि हा जो व्यक्ती आहे की तिला उचलतही नाहीये, म्हणजे याचं हृदय किती कठोर आहे, म्हणजे हा कठोर मनाचा आहे. याचं कठोर मन का बरं झालेलं आहे, अनाहत चक्र याचं बॅलन्स नाही आहे. म्हणजेच ज्या प्रकारे हा उमलायला पाहिजे, हा चक्र नॉर्मली एवढं उमलायला पाहिजे, म्हणजेच की बॅलन्स आहे. मग हा कडी स्वरूपामध्ये आहे, म्हणून याला कुणाच्याही म्हणजे कुणाच्याही बाबतीत काही घेणं देणं नाही, पडो मरो काही हो असं. आणि एकदम जास्त प्रमाणात फुललेला आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात, म्हणजे असं फुललेलं आहे, तर अतिप्रेम दाखवणारे. मग एक लक्षात घ्या की अति फुलणारा म्हणजे अति म्हणजे खूप जास्त प्रमाणातही फुललेला नको किंवा खूप जास्त कमकुवतही उमललेला नको. म्हणजेच काय, सगळं चक्र काय पाहिजे आपले, बॅलन्स पाहिजे. म्हणजे गरज जितकी आहे त्या गोष्टी तितक्याच पाहिजे असतात. अतिदया,
खूप दया दाखवणे. नातेसंबंधांमध्ये काही लोक तुम्ही अशी बघितलेली असेल की नात्यांमध्ये प्रेम नाही, म्हणजे रिलेशन घरच्या घरीच भावंडांसोबत प्रेम नाही आहे किंवा खूप जास्त अतिप्रेम. तर हे अतिप्रेम किंवा काहीच नाही, तर हे सगळे बॅलन्स नसल्यामुळे, म्हणजे कुठलाही चक्र जर बॅलन्स नसेल तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि एकमेव उपाय आपल्याला जर बॅलन्स करायचं आहे तर फक्त आणि फक्त मेडिटेशनच याचं माध्यम आहे. ओके. नेक्स्ट आहे विशुद्ध चक्र, म्हणजेच त्रोट चक्र, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की अति बडबडे लोक म्हणजे खूप जास्त बोलणारे लोक आपण बघितलेले आहे. थ्रोट चक्र म्हणजेच काय, थ्रोट म्हटलं की हे सगळ्यांना माहितीच आहे. थ्रोट चक्र गुणधर्म काय असते यांचा, संवाद कौशल्य म्हणजे बोलण्याचं, प्रामाणिकपणा, स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. ओके. काही लोक आपण बघितलेली आहे, म्हणजे मी बोलली तुम्हाला की आपण त्यांना त्यांचा स्वभाव असा आहे म्हणून आपण त्यांना स्वभावाला दोष देत असतो. पण आज हे 7 चक्र शिकल्यानंतर मला तरी वाटत नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या स्वभावाला दोष द्याल. तुम्हाला लक्षातच येईल की याचं हे चक्र बॅलन्स नसल्यामुळे हा व्यक्ती असा आहे किंवा ही व्यक्ती अशी आहे. गुणधर्म संवाद कौशल्य म्हटलं तर एखाद्याचं खूप बडबडा स्वभाव, खूप जास्त बोलणं. मग आपण काय म्हणतो, अरे हा आला बडबड्या, किती जास्त बोलतो, म्हणजे गरजेपेक्षा जास्त बोलणारा. आणि काही लोक तुम्ही असेही बघितलेले आहे, तुम्ही कितीही बोला ते बोलणारच नाही, खूप कमी बोलणारे सुद्धा असतात. असे 2 प्रकारचे लोक आपण बघतो. आणि कुणाला स्वतःला व्यक्त करता येत नाही, म्हणजेच कसं, शब्द इथपर्यंत येऊन इथेच थांबतात, ते बाहेर पडत नाही, म्हणजे स्वतःला व्यक्त करता येत नाही. हे सुद्धा या विशुद्ध चक्राचं बॅलन्स नसल्यामुळे, म्हणजे हा चक्र इनबॅलन्स असल्यामुळे होत असतं. मग आपल्याला करायचं काय आहे, बीजमंत्र यांचं आहे हम. या हमचं उच्चारण डेली 3 मिनिट्स करायचं असतं. नेक्स्ट आहे 6th आज्ञा चक्र, म्हणजे थर्ड आय चक्र इथे आहे, भुव्यांचा मधोमधी. गुणधर्म काय आहे, अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. आपण जे थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र हे आहे आपले क्राउन चक्र आणि आध्यात्मिकतेचे चक्र. थर्ड आय चक्र याचा रंग आहे जांभळा. तुम्हाला रंग समजलेले आहे. जर एखाद्याचं कुठलाही चक्र बॅलन्स नसेल तर तुम्ही त्या रंगाचे कपडे म्हणजे वस्त्र तुम्ही परिधान म्हणजे घालू शकता. आणि जेव्हा तुम्ही कंटिन्यू ते मेडिटेशन करता तर मेडिटेशन करताना तुम्हाला हे रंग ऑटोमॅटिक दिसायला लागतात. ओके. गुणधर्म बघितले आपण, याचं अंतर्ज्ञान आहे, ज्ञान आणि एकाग्रता प्राप्त करण्याचं चक्र म्हणजेच आज्ञा चक्र. शेवटचं आहे सहस्त्रार चक्र, म्हणजेच क्राउन चक्र. क्राउन म्हटलं की हे. ओके. आता एक लक्षात घ्या, भरपूर लोकांनी बघितलेलं असेल की मृत्यू झालेले लोक, जे मरण पावलेले आहे, तर त्यांच्या बॉडी तुम्ही बघितलेली असणार. तर काही काही बॉडी तुम्हाला अशीही दिसतील की ती बॉडी झोपलेली आहे. तुम्ही बघितले की तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती झोपलेली आहे, अशा अवस्थेमध्ये दिसेल. काही काही लोक मरण पावल्यानंतर असे डोळे त्यांचे उघडे असतात, कुणाकुणाचं तोंड उघडा असतो असं. तर कुणी कुणी झोपलेल्या अवस्थेमध्ये, अशा 3 प्रकारचे लोक मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील. आता तुम्ही कधी ऑब्झर्व कराल. म्हणजेच पहिला कोणता असं तोंड करणारा, दुसरा व्यक्ती म्हणजेच डोळे उघडे असणारा, तिसरा व्यक्ती म्हणजेच कुठता, तर झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला तो व्यक्ती दिसेल. अशा 3 प्रकारचे लोक. मग तुम्हाला या मागचं कारण माहिती आहे का? झोपलेला व्यक्ती तुम्हाला झोपल्यासारखं असेल, तो नॉर्मल, जसं त्याला जिथून जीवन प्राप्त झालेलं होतं तिथूनच त्याला जीव गेलेला आहे म्हणून तो नॉर्मल अवस्थेमध्ये आहे. पण 2 व्यक्ती जे असतात, ज्यांचे डोळे उघडे असतात आणि एक असतो ज्याने तोंड उघडं आहे,
मग हे तोंड का बरं उघडं असतं? त्या व्यक्तीचे तोंड का बरं उघडं असतं? आपल्याला प्राण इथूनच मिळालेले आहे आणि आपले प्राण इथूनच जात असतं. मग ज्याचा हा प्राण तोंडाद्वारे गेलाय म्हणजे तो त्या अवस्थेला घाबरला जाण्यापासून आणि त्याचे प्राण कुठून गेलेले आहे? तोंडाद्वारे. म्हणून त्या व्यक्तीचे तोंड असं तुम्हाला दिसेल. दुसरं आहे डोळे उघडे. मग डोळे तर त्या व्यक्तीचे प्राण हे डोळ्याद्वारे गेलेले आहे. डोळ्याद्वारे त्याचे प्राण निघालेले आहे. म्हणून त्याचे डोळे तुम्हाला उघडे दिसतील. म्हणजे तो त्या अवस्थेला घाबरलेला आहे. जा जाण्याच्या अवस्थेला तो घाबरलेला आहे. आध्यात्मिक आणि परमात्म्याशी एकरूपता म्हणजे प्राण आपलं म्हणजे प्राण प्रत्येकाला मिळतं आणि प्रत्येकाचं प्राण जातं. जीवन मरण हा निसर्गाचा नियम आहे. बीज मंत्र आहे यांचं एक तर तुम्ही ओमचं उच्चारण करू शकता. या 7 चक्रांचा मेडिटेशन मी तुम्हाला आपल्या ग्रुपला शेअर करणार आहे. हा मेडिटेशन तुम्ही कंटिन्यू 21 डेज तुम्हाला करायचं असतं. असं नाही की फक्त 21 डेज करा. मी तर आताही करते. माझं तर 7 चक्राचे मेडिटेशन हा कंटिन्यू असतो आणि त्यात म्हणजे मी अल्टरनेट डे करत असते. एक 7 चक्रांचं मेडिटेशन आणि दुसरं असतं ते कर्मा क्लिअरन्स. कर्मा क्लिअरन्स यासाठी महत्वाचं असतं की आपले काही कार्मिक ब्लॉकेजेस आपण आधीच्या जन्मामध्ये आपले काही ब्लॉकेजेस असतील, आपण काही कर्म केलेले असेल तर ते क्लिअर करण्यासाठी, ब्लॉकेजेसला क्लिअर करण्यासाठी मी कर्मा क्लिअरन्स हा एक मेडिटेशन करते. म्हणजे मी 2 मेडिटेशन करत असते. तुम्हाला सुरुवातीला तर एक 21 डेज हाच मेडिटेशन कंटिन्यू करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक चक्राला बॅलन्स करण्यासाठी सुरुवात तुम्हाला या 7 चक्रापासूनच करायची असते. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसाल, तर दोन्ही हात आपले म्हणजे मांडी घालून तुम्हाला बसायचं असतं आणि दोन्ही हात मांडीवर ठेवायचे असतात आणि तळहात हे आकाशाकडे असतात. मांडी घातल्यानंतर तळहात कधीही मेडिटेशनला बसताना तळहात हे आकाशाकडे किंवा दुसरी पद्धत आहे 7 चक्राचे मेडिटेशन करताना जसं 1 मिनिट. तर आपण या चक्रांवर हात ठेवून या बीजमंत्रांचं उच्चारण करू शकतो. जसं लम आहे तर हात आपण त्या चक्रावर असं ठेवून लमचं उच्चारण करायचं आहे. दुसरा मग स्वादिष्ठान चक्र आहे मग पोटावर दोन्ही हात असे ठेवून मग जसं तुम्हाला बघा या चक्रांचं तुम्ही मेडिटेशन कराल तर तिथे तिथे तुम्ही हात ठेवू शकता. दोन्ही हात एकावर एक आणि ते त्या चक्रांवर असं 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 वगैरे असं 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 तुम्ही ठेवू शकता. किंवा दुसरी पद्धत आहे की फक्त तुम्ही दोन्ही हात तळहात मांडीवर असे करू शकता. या 2 प्रकारे तुम्ही 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं असतं. आणि जे मी तुम्हाला पाठवणार आहे मेडिटेशन तुम्हाला मोजत राहायचं नाहीये की अरे 3 मिनिटं झाले काय तर असं मोजायचं नाही आहे. डोळे बंद करून फक्त आणि फक्त आपल्याला ध्यान साधनेकडे लक्ष द्यायचं असतं. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहे बीजमंत्र म्हणजे मूलाधार चक्रांचा बीजमंत्र जसं लम वम रम यम हम ओम उम असं 7ही बीजमंत्र फक्त लक्षात ठेवायचे असतात. ओके. आणि जेव्हा आपण उच्चारण करतो तर बघा फक्त लम असं नाही तर एक दीर्घ श्वास घ्यायचे असतं. लम असं हळूवार जसं आपण एक दीर्घ श्वास घेतलं आणि सोडत आपल्याला ते उच्चारण तो करायचं असतं. ऑटोमॅटिकच होत जातं. मेडिटेशन हा कधीही सकाळी करायला पाहिजे. एक ठराविक वेळ असायला पाहिजे. असं नाही की आता आपण एक 6 वाजता केलं, आता राहू दे मी 10 वाजता करेन, एक 11 वाजता करेन. असं नाही. मेडिटेशनची एक ठराविक वेळ असेल, तरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि कुणीही तुम्हाला सजेस्ट करेल, की मेडिटेशन हा मॉर्निंगला करायला पाहिजे. सकाळचे 5 म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर तर खूपच छान आहे. एकदम तुम्हाला लवकरात लवकर जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर मेडिटेशन करत आहात, तर तुम्हाला हे जे बीजमंत्रांचे जे रंग सांगितलेले आहे, हे लवकरच तुम्हाला दिसायला लागतील.
यासाठी खूप ध्यान साधना करायची असतं, म्हणजे कंटिन्यू तुम्हाला गॅप न देता हे मेडिटेशन करावे लागतात, तेव्हाच हे तुम्हाला कलर दिसतील. असं म्हणाल की नाही मी आज मेडिटेशन केलं तर उद्या मला हे कलर दिसायला लागतील, असं नाही. पहिल्या दिवशी होऊ शकतं, ज्यांना मेडिटेशनची सवयच नाही आहे, तर पहिल्या दिवशी तो मेडिटेशन तुम्ही लावून झोपी जाल. 1-2 मिनिटातच. लम-वमचं उच्चारण केलं की झोपी गेले. दुसऱ्या दिवशी कदाचित तुम्ही 4 चक्रापर्यंत पोहोचाल, झोप लागेल. तिसऱ्या दिवशी परत तसंच होईल. 4-5 दिवस तुम्हाला कंटिन्यू या मेडिटेशनकडे तुमचे लक्ष लागणार नाही किंवा मनामध्ये असंख्य विचार येऊ शकतात. सुरुवातीला होतं, असं सर्वांशीच होतं. मग तुम्हाला असं वाटेल, की कंटिन्यू मला जमत का नाही? पण एक 4-5 दिवस गेले, की फक्त आणि फक्त तुम्ही ते उच्चारण आणि तुम्हाला त्या अनुभूती, त्या एनर्जीज ऑटोमॅटिक जाणवू लागतात. आणि बाकीचे जे थॉट्स आहे, कोणी-कोणी म्हणते बघा, की खूप जास्त ओव्हर थिंकिंग होत असतं, खूप जास्त निगेटिव्ह विचार येत असतात किंवा स्वभावामध्ये चेंज. मी सांगू का माझं तर मी खूप जास्त चिडकी होती. म्हणजे लग्नाआधी मला अजूनही भरपूर लोकं म्हणजे ओळखतात, तर त्यांना माहिती आहे की मी अजून चिडकी आहे. पण जेव्हापासून ही रेकी माझ्या म्हणजे मी रेकी शिकली, रेकी शिकवायला लागली, तेव्हापासून माझ्या स्वभावामध्ये भरपूर चेंजेस झालेले आहे. ते फक्त मेडिटेशन, माझं रेग्युलर रेकीची प्रॅक्टिस, काही कर्मा क्लिअरन्स मी करत असते. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला याचा फायदा होत असतो. मुलांना सुद्धा तुम्ही हा मेडिटेशन करायला सांगू शकता. ओके. आणि लहान मुलं, मोठे कोणीही करू शकतात. फक्त ऑडिओ लावून टाकायचा, जो मी आपला क्लास संपल्यानंतर तुम्हाला मी एक ऑडिओ पाठवणार आहे. तर याचं फक्त करायचं आहे डेली तुम्हाला मेडिटेशन. ओके. चला. मेडिटेशन बद्दल कोणाला काही विचारायचं आहे का 7 चक्रांचं? पहिले तर तुम्हाला प्रत्येक चक्राला बॅलन्स करणंच गरजेचं आहे. हाच एक मेडिटेशन तुम्हाला करायचा आहे. दुसरा मेडिटेशन तुम्ही नंतर करू शकता. सुरुवातीला 21 डेज काउंट करा. तुम्ही महिनाभर करू शकता. कारण 4-5 दिवस तुमचं लक्षच लागणार नाही आहे आणि नंतर मग सुरुवातीला नंतरचे जे डेज आहे, तर तिथून 21 डेज म्हणजे समजा की हा महिना पूर्ण तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही अनुभव करू शकता की तुमच्या स्वभावामध्ये काय चेंजेस झालेला आहे. ओके. आणि एक सांगायचं आहे आता, की उद्या आपला रेकी लेव्हल 1 चा शक्तिपात आहे. शक्तिपाताबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. शक्तिपात हा मोस्टली सकाळीच आपण देत असतो. कारण ते ऊर्जाच तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेणेकरून तुमचं जर समजा, की आता थोडं कधी डोकं दुखत आहे, समजा, की पाय दुखत असेल, हात दुखत असेल, ओव्हर थिंकिंग होत असेल, तर तुम्ही कारण शक्तिपातामध्ये जी एनर्जीज तुम्ही रेकीची वापरू शकता, ती फक्त शक्तिपात झाल्यानंतरच तुम्हाला वापरायला येत असते. कारण 10% ऊर्जा ही तुमची वाढत असते आणि जर शक्तिपात नाही झाला, शक्तिपात मग त्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. अन्न-पाणी चार्ज करायला सुद्धा शक्तिपात झाल्यानंतर आपण शिकवत असतो. जे अन्न आपण ग्रहण करतो, जे पाणी आपण पीत असतो, तर त्याला रेकी देऊनच खायला पाहिजे, रेकी देऊनच प्यायला पाहिजे. मग हे कधी करता येईल तुम्हाला शक्तिपात झाल्यानंतरच हे गोष्टी तुम्हाला करता येतात. तर तो शक्तिपात आपला उद्या सकाळी आणि या शक्तिपाताला फक्त आणि फक्त 10 मिनिटं लागतात. उद्या आपण हा शक्तिपात 7 वाजता घेणार आहोत. सकाळी लिंक तुम्हाला शेअर केली जाईल आणि यासाठी 2 अटी, की ब्लॅक कपडे कोणीही घालायचे नाही. शक्तिपात जर तुम्ही घ्यायला बसत आहात, तर काळे कपडे कुणीही घालायचे नाही आणि नीटनेटकं बसायचं आहे. झोपेतून उठलं की बसलं असं नाही. कारण आपण रेकीची प्युअर एनर्जी हे ग्रहण करतो आहे. आत्मसात आपण ती एनर्जी आणि उद्या तुम्हाला जाणवेल त्या एनर्जीज. जेही लोकं शक्तिपात घेतील, या शक्तिपातात तुम्हाला त्या एनर्जीज जाणवतील. तो एनर्जीचा फ्लो तुम्हाला जाणवेल. आणि बसताना आसनवर तर बसायचंच आहे, पण आपल्याला 10 मिनिटं कुणीही डिस्टर्ब करणार नाही. नाहीतर इकडून आवाज येत आहे, तिकडून आवाज येत आहे, असं बसलेले आहे, तर ते एनर्जीज तुम्हाला पोहोचणार नाही. आणि एका डिव्हाइसमध्ये एकच व्यक्ती जॉइन करू शकतो. म्हणजे की एक तुमचा मोबाईल आहे, तर एका मोबाईलने तुम्हीच जॉइन करू शकता. दुसरा व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकत नाही.
त्याला जर अटेंड करायचे असेल, त्याला किंवा तिला जर शक्तिपात घ्यायचं असेल, तर ही लिंक तुम्ही शेअर करू शकता की तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसनी जॉईन करा म्हणून. आणि प्रत्येकाने आपल्या नावाने जॉईन व्हायचं असतं आणि व्हिडिओ ऑन असणं गरजेचं असतं. या सगळ्या अटी तुम्हाला पाळाव्या लागतील शक्तिपाताला. पहिला म्हणजेच काय, तर नीटनेटकं बसायचं आहे. कसंही झोपून उठलं आणि बसलं असं नाही. नीटनेटकं बसणं. ब्लॅक कपडे, काळे कपडे घालायचे नाही आहे. आपल्याला डिस्टर्ब करणार नाही अशा जागेवर आपल्याला बसायचे आहे. नावाने जॉईन व्हायचं आहे आणि व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी असतं. व्हिडिओ ऑन, आता जर तुम्ही क्लास करत आहे, व्हिडिओ ऑफ आहे, नो प्रॉब्लेम. कारण तुम्हाला मी शिकवते आहे, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओ ऑफ असल्यावर करू शकता. पण शक्तिपातामध्ये ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. ती एनर्जी तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुमचा व्हिडिओ ऑन असेल. मला तुम्ही दिसाल. ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे आणि ते शक्तिपात अटेंड करत आहेत, तर त्यांचा शक्तिपात होऊ शकत नाही. ओके. सो या सगळ्या अटी तुम्हाला पाळाव्या लागतील. आणि उद्या शार्प 7 o'clock 7 वाजता हा शक्तिपात आपला घेतला जाणार आहे. फक्त आणि फक्त 10 मिनिटाचा असतो. 10 मिनिटाचा क्लास म्हणजे सकाळचा असतो आणि दुपारचा जो क्लास आहे आपला उद्या 1 ते 2 आपण ऍक्टिव्हेशन प्रोसेस करणार आहोत. म्हणजेच तुम्ही आपल्या शरीरावर हिलिंग कसं करू शकाल. पहिलं तर ऍक्टिव्हेशन करायचं असतं आणि ऍक्टिव्हेशन नंतर तुम्हाला हिलिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे. ओके. सो आता कुणाचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. शक्तिपाताचे प्रश्न विचारू शकता, सातचक्रांची किंवा इतिहास जेही आज तुम्हाला शिकवलेलं आहे त्याबद्दल तुम्ही मला काही विचारू शकता. डोकं दुखत असेल समजा तर आपलं शक्तिपात झालं. शक्तिपातानंतर तुम्हाला डोक्याला आराम व्हायला पाहिजे. म्हणजे कदाचित एखाद्याच्या डोकं दुखत आहे कधीही आणि तुमचा शक्तिपात झाला तर तुम्ही स्वतः तुमची हिलिंग करू शकता. पाय दुखत असेल तर पायाची सुद्धा हिलिंग करू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये म्हणजे शिकवणार आहे. त्यासाठी शक्तिपात प्लस ऍक्टिव्हेशन प्रोसेस या 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. ज्यांचे चष्मा, जसं आता तुम्हाला वाटेल की मॅम तुम्ही चष्मा लावता. मी हा चष्मा कम्प्युटरमध्ये माझ्या लॅपटॉपमध्ये कंटिन्यू माझे सेशन असतात. कंटिन्यू मी माझे क्लासेस घेत असते. म्हणून मी चष्मा लावते. चष्मा सुद्धा या आपण जी रेखी देतो की नाही, त्या रेखीमुळे भरपूर लोकांचे चष्मे सुद्धा निघालेले आहे. म्हणजे चष्मा लावायची गरज पडत नाही. पण मला कंटिन्यू बघावं लागतं म्हणून मी हा चष्मा लावून ठेवते. मला इथे काम करायचं असतं तेव्हाच लावते, अदरवाईज मी सुद्धा चष्मा लावत नाही. ओके. कुणा थ्रोट प्रॉब्लेम असेल तर थ्रोटला तुम्ही कसं हिलिंग देऊ शकता, म्हणजे गळ्याला कशी हिलिंग देऊ शकता. ती ऊर्जा जोपर्यंत तुमच्या हातातून वाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हिलिंग देता येईल काय? देताच येणार नाही. मग तुमच्यापर्यंत ती ऊर्जा, तुमच्या हातातून ती ऊर्जा प्रवाहित होईल, त्यानंतरच तुम्हाला हिलिंग देता येईल. तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करू शकणार नाही. कारण की रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये फक्त 10% ऊर्जा तुमची वाढली असते. सेकंड मध्ये 40% आणि थर्ड मध्ये 60 म्हणजे 100% नी पूर्ण होत असते. तर या शक्तिपातामध्ये फक्त तुम्हाला कुठे दुखत आहे, तुम्ही तेवढंच त्याचा उपचार करू शकता. त्यासोबत अन्न पाणी चार्ज करू शकता. म्हणजेच काही आधीच्या काळामध्ये तुम्ही असं बघितलेलं असेल की पाणी जे काही बाबा वगैरे होते, जे बाबाजी की त्यांच्याकडून आई, म्हणजे मी पण बघितलेलं आहे असं गावामध्ये की ते पाणी आणायचे आणि त्या पाण्याने पोट दुखणं बंद व्हायचं, डोकं दुखणं बंद व्हायचं. मग त्या पाण्यामध्ये असं काय होतं ते मी तुम्हाला उद्या सेशन मध्ये सांगणार आहे की ते पाणी तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवू शकता. त्या पाण्याने तुम्ही संपूर्ण स्वास्थ्य तुम्हाला मिळू शकतं. आणि त्या पाण्याने फक्त तुम्ही तुमचं स्वास्थ्य नाही तर तुमच्या घरांचे जे तुमच्या फॅमिली मेंबर्स आहे त्यांचं सुद्धा तुम्ही संपूर्ण स्वास्थ्य त्यांना प्रदान करू शकता फक्त पाण्याने. आणि जेवण पण आपल्याला त्यासाठी शक्तिपात घेणं गरजेचं आहे, नाहीतर विदाऊट शक्तिपात तुम्ही अन्न पाणी चार्ज करू शकत नाही. ओके. चला, एनी क्वेश्चन?
आरती मॅम अनम्यूट करा. थांबा 1 मिनिट. बोला. जर माझा उद्या शक्तिपात नाही झाला, कारण की मी एकच ट्रॅव्हलिंग मिनिट. मध्ये जर ऍडजस्ट. कुठे गेले आरती मॅम? हॅलो, मला दिसत नाहीये. तुम्ही कुठे अनम्यूट झालात का? नाही नाही, चालू आहे, माईक चालू आहे. माहित चालू आहे, तुम्ही दिसत नाहीये मला. हा बोला. जर उद्या मी ट्रॅव्हलिंग मध्ये जर माझा शक्तिपात सकाळीच पॉसिबल नाही झाला तर. नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये आपण शक्तिपात घेऊ शकत नाही. हम्म, हम्म. ठीक आहे. ओके. ओके. चला, आणखी कोणाला प्रश्न आहे काही? चला, आपण थांबूया. प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. अजून एक 5 मिनिटं बाकी आहे. एनी डाऊट्स, एनी क्वेश्चन? नाही. चला, थांबूया आता आपण.